नमस्कार. जेव्हा बघू तेव्हा सर्दी झाली ना का ह्या गळ्याला लय जोर येतो माझ्या, लगेच इन्फेक्शन पकडतं लगेच. तर काल दिवस लय बिझी गेला बघा. हे कागदपत्र काढायचे होते चिमूसाठी, काढलेले आहेत. लय वैताग आला तुम्हाला काय सांगू. मस्त ते स्टेशनला होतं जांभळी नाक्याजवळ ते सेतू कार्यालय. आता हे इथं कुठंतरी येऊन तारमाडले ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाजूला. आणि कुठे तुम्हाला माहिती आहे, भले मोठी बिल्डिंग आहे, एकदम पॉश आहे, पण जळायला मरायला 7व्या माळ्यावर सेतू कार्यालय उभं करून ठेवले. 6 माळे काहीच नाहीये. आमची गाडी 6 माळ्यापर्यंत 7 माळ्यापर्यंत गेली. इकडून तिकडून घोंग घोंग 6चे 6 माळे मोकळेच आहेत. भ्या वाटायचो ग. लिफ्ट नाही जो माणूस जाणार आहे त्याला टेन्शन नाही, तो डायरेक्ट 7व्या माळ्यावर जाईल. पण अगं जो पहिल्यांदा जातोय त्याला काय माहितीच नाही, हा तो बोंबलत बसेल ना, घाबरल बिचारा. अहो लय डेंजर काम आहे. आम्ही गेलो, पहिल्या माळ्यावर गेलो गाडी घेऊन, दुसऱ्या माळ्यावर गेलो, म्हणजे रस्ताच बनवलाय त्यांनी. मग 3ऱ्या, मग 4थ्या, मग 5व्या, असं करता करता 6व्या. म्हटलं हाय कुठे सेतू कार्यालय? 7व्या माळ्यावर सेतू कार्यालय कशाला बनवलंय बिल्डिंग? बहुतेक अजून काम शिल्लक का काय काय माहिती. पण ते नॉर्मल माणसाला पटकन समजणार नाही, खूप टेन्शन येणार. आणि असे कागदपत्र दाखले बिखले बनवायचे म्हटलं की माणूस आधीच घाबरलेला असतो. का तर तिकडे मरणाच्या फेऱ्या. सांगते का, आम्ही 2 वाजता गेलो होतो. आता हे वैद्यकीय काढायचं होतं म्हणजे मेडिकलसाठी, चिमूसाठीच, औषधं वगैरे ह्यासाठी. तर आम्ही 2 वाजता गेलो तर आम्हाला 5:30 पर्यंत मिळालं. अर्जंट मिळतं वैद्यकीय जर दाखला काढला उत्पन्नाचा तर अर्जंट मिळतं. पण शिक्षणाचा 7 दिवसाने मिळतो. बरोबर, बाकीचे काही दाखले सगळे त्या 8-10 दिवसांनीच मिळतात. पण तिथं गेल्यावर एवढे जे प्रश्न विचारले गेले ना, काय सांगू तुम्हाला. हे बनवा, ते बनवा, असं करा, तसं करा. सॉरी, अतिशय खूप. ह्या केबिनमधून त्या केबिनमध्ये सह्या घ्या, त्या केबिनमधून ह्या माणसाकडे जा, ह्या माणसाकडून त्या अधिकाऱ्याकडे जा. मला तर असं वाटत होतं एक अधिकाऱ्यानं त्यात लय कुचका होता, डोसकं घ्यावं बिताडाला चापटावं असं वाटत होतं. लय राग आलता, पण कंट्रोल केलं. का आता आपलीच अडचण आहे, मरुदे म्हटलं. कारण सायबरला वगैरे आता आजकाल जे आहेत ते बनवून सुद्धा देतात. आपल्याला सेतूचंच मिळतं बनवून, पण ते कसं आपल्याला तिकडे जायची गरज पडत नाही. अशाही काही गोष्टी आहेत. 3 वर्षाच्या अगोदर, म्हणजे आमच्या ह्या 3 वर्षा अगोदर आम्ही बनवूनच घ्यायचो. ते काय 1500, 2000 असे पैसे घेऊन ते बनवून देतात. जातीचा दाखला असो, हे असो, ते असो. मग त्यांची ते सगळं प्रोसिजर करतात. आपल्याकडून डॉक्युमेंट्स घेतात, सगळे प्रोसिजर पूर्ण करतात. पण आपल्याला एकदम व्यवस्थित दाखला मिळतो. डुप्लिकेट नाही बरं, ओरिजिनलच मिळतो. पण कसं आपल्याला जी धावपळ करावी लागते ती करायची गरज नाही. ते लोक करतात. त्यांच्यासाठी सेटिंग असतात. कोणी म्हणाला असं काही नसतं, सगळ्यांना माहिती आहे ह्या सेटिंग असतात. दाखले, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले बहुधा आता आपल्याला गावाला जाऊनच बनवावे लागतात. पण शक्यतो मुलांना आजकाल काय लागतं, जात एक कामात गेलंय का, नॉन क्रिमिलियर इन्कम सर्टिफिकेट आणि अजून काय असतं ते असते आहेत. सेतूमध्ये ह्या 2 गोष्टींसाठी माणूस महत्त्वाचा जातो. बरोबर, आम्ही गेलो, आम्हाला मिळालं. खूप चांगलं आहे बरं, सेतूमध्ये सगळ्या व्यवस्था, सगळं चांगलं आहे. माझे मिनिमम काल 350 रुपये. हां, हे बनवा, ते बनवा, झेरॉक्स मारा, हा फलाना असं तसं काय काय करून 350 रुपये टोटल गेले. बाहेर मला 1500 देऊन इझिली मिळाला असता. पण आता एवढे पैसे खर्च करायला जवळ नाही म्हणून आम्ही तिथे जाऊन बनवला. मी आत्तापर्यंत कधीही कुणाला 1000, 500, 1500 देऊन कधीही दाखले बनवले नाहीत. मी स्वतः माझ्या अगोदर जेव्हा शिक्षणाच्या काळामध्ये सुद्धा माझ्या मिस्टरांना सवय होती, आपल्याला वेळ नाहीये पटकन बनवून घ्यायचा. तर मी स्वतः त्यांना म्हटलं काही गरज नाही कोणाला पैसे द्यायचे, आपण जायचं बनवायचं. बनवला, चला चांगली गोष्ट आहे. पण स्टेशनला होतं ते बरं होतं ना रे बाबांनो, हे तर कशाला ओपन केलं उगाच. पण हे दाखलं बनवायला नवरा निघाला 10 महिने झाले. चिमूचं सगळं काय 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 बाकी आहे अजून करायचं सगळं. आता तर सगळं एवढं अंगाशी आलंय ना, तुम्हाला काय सांगू. जाऊ द्या, जे आहे ते आहे. पण सरकारी कामात जरा माणसाला लयच त्रास होतोय.
माझ्या नवऱ्याला कसं जास्त इकडं तिकडे फिरता येत नाही, त्यामुळे ते होते. पण मला इकडं तिकडे फिरताना बघून त्यांना लय राग आला होता. का तर शेवटी काय सांगायचं तुम्हाला, लय म्हणजे लय राग येतो. जाऊ द्या, बनवलाय दाखला, पण काही चुकीच्या पद्धती भरपूर आहेत. पैसे खाण्याची कामं सुद्धा भरपूर आहेत. 1500 रुपये देऊन कुठल्याही गोष्टीची विचारपूस न करता जर दाखला मिळतोय तर कुणीही विचार करेल की आम्हाला सहज मिळावा, पैसे देऊन बनवतात. पण तिकडे जे गरीब आहेत, ज्यांना नाही जमत, ते जाऊन सेतू कार्यालयामध्ये बनवतात. सगळीकडे सगळे ऑप्शन आहेत. तिथं गेल्यावर उत्पन्नाचा दाखला भरण्यासाठी सुद्धा माणूस 500 रुपये घेतोय. जो फॉर्म भेटतो ना सेतूमधून, तो भरायला, अरे म्हटलं त्याला तरी कशाला पैसे द्यायचे, तो फॉर्म मी स्वतः भरला. काय आहे भरायला, ॲड्रेस, नाव, डिटेल्स, 500 रुपये त्याला द्यायचे. सगळं केलं, बनवलं, झाले ओके. बाकी सगळ्यांना मी हेच सांगेन, थोडा त्रास होतो, जाऊन बनवा सेतूमध्ये. हा, ज्याच्याकडे पैसा ढीगभर आहे ना, त्याने एजंटकडे बनवा, नाही तर सायबरमध्ये जाऊन बनवा, कुठे काही करा. ओके, चलो, झालेलं आहे सगळं काम. चिमूला शाळेत सोडलेलं आहे. काल माझ्या डोक्यावर लय ओरडत होती, नाचत होते, मला शाळेत जायचं. पण काय करू, तिकडेच उशीर झाला. टेस्ट वगैरे केले. आज जायचं होतं तर ते अयो बघा विसरली. रिपोर्ट्स आणायला जायचे होते, तिला शाळेत सोडण्याच्या नादामध्ये विसरले. आणि अजून 2 टेस्ट कार्यालयात द्यायचे आहेत, पण ते तिच्यावर डिपेंड आहे, चिमूवर. कारण तिच्या पोटावर जी खाईल, जसं डायजेस्ट होईल तसं तिला टॉयलेटचा इश्यू असतो. त्यानंतर मग त्या टेस्ट होतील. बघू 2 दिवसानंतर या कधी काय ते देता येईल टेस्ट करायला, तसं काही हरकत नाही. शुक्रवारी नाही तर सोमवारी जाऊ वाडिया हॉस्पिटलला. सो आता तिच्या टेस्टची जी प्रोसिजर आहे ती सोमवारपासून सुरू होईल. सोमवारपासून आमची भटकंतीच सुरू होईल, समजून जा. सोमवारी जाऊन जस्ट काही असेल ते इनकम्प्लीट ते बनवून घ्यायचं आहे. परत मंगळवारी, बुधवार, गुरुवार जसं मिस्टरांना वेळ मिळेल तसे ते फिरतील. बघूया, होप सो. आणि भरपूर जण प्रश्न करतात की चिमूला काय इश्यू आहे, चिमूला काय प्रॉब्लेम आहे. तर मी अगोदर हे सांगितलं की दुर्मिळ आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की आम्ही या 4-5 वर्षामध्ये तिला कव्हर करू. 99% सांगितले, 100% नाही. सो IBD डिसीज बोलतात, IBD. ज्यांना माहिती नाही त्यांनी गुगलवर सर्च करा. प्रत्येक गोष्ट सांगणं म्हणजे कसं, सारखं ते बोललं की मला कोणता सारखा त्रास होतो. IBD डिसीज म्हणजे IBD मला गोळ्या खायच्या. तर चला, प्रत्येकाला करत नाही सांगू शकत. सो बाय, जाते आता, पुन्हा डॉक्टरकडेच जाते. कालचे रिपोर्ट्स बाकी आणायचे, मी सकाळी विसरले, तिला शाळेत सोडायचे नादामध्ये. सो बाय, आता हे घेऊन पण जायचं आहे. बघू, होप सो. जे होतं जे म्हणतात ना की असं कुठलाच आजार नाही आहे की ज्याच्यावर उपचार नाही आहे. स्वतः पण हा विचार करते असं कसं होऊ शकतं. पण जेव्हा सर्च करते ना गुगलला तेव्हा निराशा होते. मी ऐकलंय, म्हणजे वाचलं, अमेरिकेत ह्याचे पेशंट भरपूर आहेत. IBD डिसीजचे भरपूर आहेत अमेरिकेत. आकडासुद्धा कन्फर्म मी वाचला होता, मला आठवत नाही. पण त्याचे पेशंट आपल्या इंडियात मोजके आहेत. लहान मुलांमध्ये, मोठ्यांमध्ये तर आहेतच, लहान मुलांत मोजके आहेत. पण किती आहेत, इंडियात किती आहेत ह्याचा आकडा नाहीच आहे. अमेरिकेत किती आहेत ह्याचा आकडा आहे. कमाल वाटली मला जर ऐकून. सो ठीक आहे, माहिती काढत असते, त्यानुसार हँडल करण्याचा प्रयत्न करते. आता जे म्हणतात इथे उपासना कर, इथे उपासना कर, ह्या देवाच्या माथी डोकं टेक, तिकडे हे कर, ते कर, ह्याने केल्याने हे होतं, ते होतं, ती बरी होईल, पुढच्या रिपोर्ट्सला एकदम नॉर्मल येतील. आम्ही विचार करून म्हणजे करत नसू का की अरे वा पुढचा रिपोर्ट आला ना. असंच करता करता आम्ही 2.5 वर्ष घरात घालवली. नाही पुढचा रिपोर्ट नॉर्मल येईल, नाही त्याच्या पुढचा रिपोर्ट नॉर्मल येईल, नाही त्याच्या पुढचा रिपोर्ट नॉर्मल येईल. असं करता करता आम्ही 2-2.5 वर्ष घरात घालवली. आणि तिच्या पूर्ण अंगाशी आलं
आणि मग आम्हाला समजलं की आम्ही चूक करतोय. दुसऱ्यांवर विश्वास ठेवून दुसऱ्याचं ऐकून या जास्त म्हणतात ना की भावनिक आणि देवभळ होऊन नाही चालत. काही गोष्टी आहेत त्यासाठी स्टँड घ्यावा लागतो. त्यामुळे ऐकायचं सगळ्यांचं, त्यांना पण निराश करायचं नाही, बट आपल्याला जे योग्य वाटतंय आपण तेच करायचं. सो आता हे ठरवलेलं आहे. अजूनही मला सगळे असेच म्हणतात की तू हे जप कर, ते कर, हे कर, सगळं चालू आहे. पण माझं स्ट्रेट टू द फॉरवर्ड की मला हे सुद्धा करायचं आहे, कारण आम्ही सगळं ते ओके करून झालोय. ओके, सो सगळं करायचं, काही सोडायचं. सगळं करून पण बघायचं रिपोर्ट्स नॉर्मल येतात का, आणि आले तर आमच्यापेक्षा जास्त आनंदी कोणीच नाही. ओके, तर चला बाय. दुसरं मला काही सांगायचं नव्हतं, बाकी हाच विषय होता. आता पुढची कामं करूया आपण. सो ओके बाय. आणि ह्या गळ्याला जरा सेटअप करायचं आहे, कधी सेटअप होतोय काय माहिती. तर चलो बाय, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. जर व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाकत जा. मी सगळ्यांना उत्तर देत असते, कारण अजून काय आपल्याकडे एवढे फॉलोअर्स नाही, सबस्क्रायबर्स कमीच आहेत, त्यामुळे उत्तर देणं मला शक्य आहे. जेव्हा वाढतील तेव्हा आपण फुटेज खाऊ. ओके, सो बाय.